महाराष्ट्र आलेल्या इथं सर्व कोकणी बंधूंनो आणि भगिनींनो, तुमचा खूप खूप अभिनंदन की तुम्ही आपला वेळ काढून इथे आलेले आहेत. तुमचा खूप आम्ही आभारी आहोत. आमचा हा कोकण मेळा सीझन 2 आत्ता होत आहे आणि ह्याच्या करण्यासाठी आमचे इथले करता धरता फैजभाई पटेल यांनी या नियोजन केलेलं आहे आणि त्यांच्या संगाती आमचे आणखी सहकारी मित्र तसे तन्वीरभाई टिकले असो, आमचे बंधू साजिदभाई परकार असो, अजीज असो, मुबीन असो, खूप काय आमचे आहेत लोक इथे. त्यांच्या सर्व सहकार्यांनी हा आपण आयोजन केलेला आहे. त्यात तुमच्यासारख्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे आपण हा कार्यक्रम आज पाहत आहोत. तुम्ही सहकार्य कराल तरच हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकतो, कारण तुमच्या सर्वांची संमती ही पाहिजे. कोकणाबद्दल बोलायचं झालं तर कोकणातला आपण जन्म घेतो हे आपण खूप भाग्यशीर आहोत. कोकणातला जन्म घेणे म्हणजे अन्य राज्यातला वातावरण बघा आणि कोकणातला बघा. कोकणातले लोक हे साधी बोली असतात असं लोकांचं मन आहे, पण ही खरोखर गोष्ट आहे. कोकणातला आज महाराष्ट्रामध्ये 8 भारतरत्न दिले गेलेले आहेत. त्यामध्ये मोठी अभिमानाची गोष्ट आहे की 6 जे भारतरत्न आहेत ते आपल्या फक्त कोकणाला भेटलेले आहेत आणि त्या 6 मध्ये 4 जे आहेत ते आपल्या दापोली मंडणगडला दिलेले आहेत. त्यामध्ये बाबा काणे साहेब आहेत, धोंडू केशव आहेत, विनोबा भावे आहेत, बाबासाहेब आंबेडकर साहेब आहेत आणि नंतर लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर. आज कोकणामध्ये आपली मुलामुली एज्युकेशनमध्ये खूप पुढे आहेत. आज तुम्ही 5-6 वर्षापासून निकाल बघत आहेत की आपल्या मुली महाराष्ट्रातला कोकणाच्या मुली ह्या टॉपवर येत आहेत. कोकणातला खूप आता सोर्सेस झालेले आहेत. अगोदरची लोक कोकण सोडून बाहेर जात होती एज्युकेशनसाठी, पण आता कोकणामध्ये एज्युकेशन एवढं खूप झालेलं आहे ते सर्व सोयी उपलब्ध आहेत. आज बाहेरची लोक कोकणात येत आहेत कशासाठी की कोकण सर्वात शांतता कोकणातला आहे. बाहेरची लोक कोकणात येऊन आपल्या जागा हरपत आहेत आणि आपण जातोय मुंबईमध्ये. काही गरज नाहीत. आज आपल्या कोकणामध्ये आता एअरपोर्ट होतोय, आज मंडणगडमध्ये MIDC होतोय, आज मंडणगडमध्ये कोर्ट आला आहे, आज खूप दापोलीमध्ये मेडिकल कॉलेज आला आहे, रत्नागिरीमध्ये मेडिकल कॉलेज आला आहे. खूप काही सोर्सेस कोकणामध्ये होत आहेत. तेव्हा प्रत्येक कोकणीने आपली माती आहे कोकणातली ही सोडायची नाही. कोकणाची माती खूप अभिमानाची आहे. आज इथे आपले कोकणी काय खूप जे चांगल्या जॉबवर आहेत तिथे आलेले आहेत, त्यांचाही सहकार्य लागतो. आज काही आपली कोकणी मुलं इथे व्हिजिटवर येतात. मी त्यांना प्रत्येकाला विनंती करतोय की त्यांचाही विचार करा. त्यांनाही कुठं जर जॉबचा सोर्सेस तुमच्याने होत असेल तर त्यांना लावा, कारण आपल्या कोकणामध्ये शेती होत नाही, फक्त आंबा आहे आणि फिशिंग आहे. आपलं ज्या कोकणातले जे तरुण आहेत ते एज्युकेशन नंतर डिपेंड फॉर गल्फवर आहेत. त्यासाठी जे चांगली लोक ज्या पदावर आपली कोकणातली आहेत, तर मी सर्वांची विनंती करतो की आपल्या कोकणी मुलांना पुढे घ्या आणि त्यांना कुठली अडचण असेल, कुठला जॉबचा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांचा तर सहकार्य करा, कारण तुम्ही कराल तरच ते भविष्य आपल्या कोकणाचं पुढचं भविष्य आहे. बाकी परत एकदा तुम्ही सर्व आल्याबद्दल ह्या कार्यक्रमाला तुमचा सर्वांचा मी आभारी आहे. असं चांगलं एन्जॉय करा, खूप एंटरटेनमेंट करा आणि तुमचं असंच प्रत्येक वेळेला सहकार्य असून या. आपण पुढच्या वेळी ह्याच्यापेक्षा चांगला करण्याचं काम करू. धन्यवाद.